वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं यवतमाळचं टिपेश्वर अभयारण्य धोक्यात आलेलं आहे। या अभयारण्यात नियमबाह्य पद्धतीनं बांधकामं सुरू आहेत। वाघांच्या अधिवासात मानवांचा वाढता हस्तक्षेप हा वाघ तसंच इतर वन्यजीवांसाठी धोकादायक ठरू लागलेला आहे। अभयारण्यातील या अतिक्रमणामुळे मानव वाघ यांच्यामधील संघर्ष आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। वन्य प्राण्यांना सुद्धा एक जीवाचा धोका निर्माण झालेला आहे। ते अवैध बांधकाम शासनाने याच्यावर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि पर्यावरण आणि वाघ्य प्रकल्प जे आपले इतर प्राणी वगैरे आहे त्यांचं संरक्षण होणे गरजेचे आहे। कायदेशीररित्या रिसोर्ट पर्यटन प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेले आहे। वन विभागाची व पर्यावरण विभागाची कोणतीच परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे। मी 9 फेब्रुवारीला या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वनमंत्री सर्वांना याची तक्रारी केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत रिसोर्टवर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही आहे। 15 रिसोर्ट्स असे आहेत की ज्यांनी बांधकामाची परवानगी घेतलेली नाही आहे आणि ते बांधकाम परवानगी घेतली नसल्या कारणाने आम्हाला त्यांना नोटीस देणं भाग पडलं आणि त्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आपण परवानगी घेऊनच पुढची कारवाई करावी आणि त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय सभा अपेक्षित आहे। त्यामध्ये त्यांच्या परवानगी संबंधी कार्यवाही करण्यात येईल।